सोलापूर जिल्ह्यामधल्या करमाळा तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पावसाच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या तापमानामध्ये वाढ। गेल्या 2 दिवसांपासून 2 अंश सेल्सिअसनं तापमानामध्ये वाढ। पुण्याच्या बोर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात। शेतकऱ्यांची सोयाबीन कापणीसह लगबग सुरू। पितृपक्षामध्ये फुलांची मागणी घटली, फुलांचे भाव घटले। धुळे तालुक्यामधले शेतकरी हवालदिल। कोल्हापूरच्या नेसरी चंदगड रोडवर हत्तींचं दर्शन। रस्त्यावर आलेल्या हत्तींमुळे वाहनांच्या रांगा, परिसरात भीतीचं वातावरण। हत्तींचा बंदोबस्त करण्याची भाजप नेते संग्रामसिंह कुपेकरांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स। शेंद्रा एमआयडीसी मधील ज्युपिटर व्यांगांकोच्या 100 कोटीची गुंतवणूक। 200 बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार। अहमदनगरच्या नेवासा फाट्याजवळ धनगर बांधवांचं उपोषण सुरूच। एकाची तब्येत खालावली, आंदोलनकर्त्यांचा उपचार घेण्यास नकार। महाराष्ट्रामधील अर्धवेळ परिचारिकांचा विविध मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा। मागील अनेक वर्षांपासून अर्धवेळ परिचारिका अवघ्या 3000 वेतनावर। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या घोडेगंगा साखर कारखान्याच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राडा। शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांविरोधात घोषणाबाजी। नाशिकमध्ये 5945 लाडक्या बहिणींचे अर्ज तात्पुरते रद्द। कागदपत्रांच्या अपूर्ततेअभावी 454 अर्ज नामंजूर। मनपा कार्यक्षेत्रामध्ये 4485 अर्ज प्रलंबित। ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून द्या, विद्यार्थ्यांची सीईटी सेलकडे मागणी। सणासुदीच्या तोंडावर देशामध्ये महागाईचा भडका। मागील 4 दिवसांमध्ये खाद्यतेलाचे दर 12% वाढले। मोदींचा वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी दौरा पुढे ढकलला। 26 सप्टेंबरच्या ऐवजी 5 ऑक्टोबरला मोदींचा पोहरादेवी दौरा। प्रधानमंत्री विरासते बंजारा वास्तू संग्रहालयाचं करणार लोकार्पण। पार्श्वगायिका संजीवनी होलांडेंना विश्वमोहिनी लता दीदी मंगेशकर पुरस्कार जाहीर। पुण्यामध्ये 28 सप्टेंबरला दिला जाणार पुरस्कार। सोलापूरच्या ग्रामीण भागामधील तरुणांनी तयार केलेल्या ठिबक लघुपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार। लघुपट पाण्याच्या अपव्ययावर आधारित। पुण्यामधल्या ससून रुग्णालयाच्या लॅबला एनएबीएल मानांकन। एनएबीएलचं प्रमाणपत्र मिळणारी राज्यामधली पहिली लॅब। वसईच्या खेळाडूंची किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची कमाई। हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये कामगिरी। पुण्याच्या भोरमधील सारोळे ते वीर मार्गावरील दुरवस्थेविरोधात शिवप्रहार संघटनेचं शोले स्टाईल आंदोलन। रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत झाडावरून उतरणार नाही, अशा आंदोलकांची भूमिका। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीवरून भांडण। दानपेटीमधील पैशावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती। 2 गटात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर। गोळीबार प्रकरणामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्याद दाखल। 8 जण अटकेत। धुळ्यामधल्या दोंडाईच्या इथल्या दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता। दोंडाईच्या इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। जळगावच्या अमळनेरमधील मंगळूरमध्ये कामगारांकडून रास्ता रोको। नोंदणीकृत कामगारांना सुरू असलेलं भाडं वाटप अचानक बंद झाल्यानं कामगार संतप्त। ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर कामगारांचा रास्ता रोको आंदोलन मागे। धाराशिवच्या पाथरुडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको। शासनानं जरांगेंच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मराठा समाजाचा इशारा। छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या घाटी रोडवरील अतिक्रमण महापालिकेकडून उद्ध्वस्त। अतिक्रमण काढताना कर्मचारी आणि नागरिकांमध्ये झटापट। नागपूर सुरत महामार्गावर धुळ्यामधील पारोळा चौक दरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांना त्रास। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या विसरवाडीमध्ये 18 महिला बचत गटांना शेळीचं वाटप। आदिवासी विकास विभागाद्वारे रोजगाराची संधी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 68,496 पंतप्रधान घरकुल मंजूर। आदिवासी कुटुंबांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा। माजी खासदार डॉ. हिना गावित यांचा पाठपुरावा। नितीन गडकरींच्या कार्यक्रमाबाहेर मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मराठा आंदोलकांच्या घोषणा। गडकरींना भेटू द्या, आंदोलकांची होती मागणी। भरत गोगाड यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। शिंदेच्या आमदारांना 4थं महामंडळ, मात्र अजितदादांच्या नेत्यांचं अद्याप महामंडळासाठी नाव नाहीच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर। नाम फाउंडेशनच्या 9व्या वर्धापन कार्यक्रमाला हजेरी लावणार।